पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली करण्यात आलेल्या परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू झालेल्या आहेत। दरम्यान पूजा खेडकर यांच्या पुण्यामधल्या घराच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पूजा खेडकर या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन आयएस झाल्यात। ज्या आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त 8 लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा असते हे आपण सगळे जाणतो। मात्र या खेडकर कुटुंबियांची मालमत्ता पाहिल्यानंतर ही मर्यादा केव्हाच ओलांडण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। मी आता या खेडकर कुटुंबियांच्या बाणेर भागातील या आलिशान अशा बंगल्याच्या बाहेर उभा आहे। ओमदीप नावाचा हा बंगला पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बाणेरकडे निघाल्यानंतर उजव्या बाजूला आहे, मुख्य रस्त्याला लागून असा। आणि या बंगल्यामध्ये एकूण 5 4 व्हीलर म्हणजे 5 4-चाकी कार दिसत आहेत, ज्यामध्ये ती ऑडी कार देखील आहे। त्या ऑडी कारचा उपयोग पूजा खेडकर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी करत होत्या। त्यावरती त्यांनी बिकॉन म्हणजे नारंगी रंगाचा दिवा जो एरवी सरकारी अधिकारी त्यांच्या गाडीवरती लावतात तो लावलेला होता। ती ऑडी कार देखील या ठिकाणी झाकून ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि या झाकून ठेवलेल्या ऑडी कार बरोबर इतर आणखी 4 4 व्हीलर या बंगल्यात दिसत आहेत, ज्यामध्ये एक पजेरो गाडी देखील आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर 3 4-चाकी वाहनं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जी लोकसभेची निवडणूक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली, या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांची मालमत्ता ही 40 कोटी रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। मात्र बाणेर भागातील हा बंगलाच कित्येक कोटींचा आहे। या बाणेर भागातील मालमत्तांचे दर लक्षात घेता या आलिशान अशा बंगल्याची किंमतच काही कोटींमध्ये आहे हे स्पष्ट होतं। त्यामुळे दिलीप खेडकर यांची मालमत्ता 40 कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे। दुसरी बाब म्हणजे पूजा खेडकर यांच्या स्वतःच्या नावावरती 17 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही जमिनी आहेत त्या माध्यमातून। मग प्रश्न असा निर्माण होतो की जर इतक्या मोठ्या प्रमाणात या खेडकर कुटुंबियांच्या नावावरती संपत्ती जमा आहे तर ही संपत्ती या खेडकर कुटुंबियांनी कशी मिळवली? कारण पूजा खेडकर यांचे वडील सरकारी नोकर होते, सनदी अधिकारी होते, त्यांचे आजोबा देखील सनदी नोकर अधिकारी होते आणि सरकारी नोकरीमध्ये राहून या कुटुंबांनी एवढी मालमत्ता कशी मिळवली हा झाला पहिला प्रश्न। त्यानंतर उपस्थित होतो तो दुसरा प्रश्न की या कुटुंबियांच्या मालकीची जर इतकी मालमत्ता आहे तर प्रामाणिकपणे अभ्यास करून UPSCची परीक्षा देणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याची संधी या खेडकर कुटुंबियांनी हिरावून घेतली आहे का? कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। सामाजिक कार्यकर्ते आणि RTI कार्यकर्ते विजय कुंभार सध्या आपल्यासोबत आहेत। कुंभार सर, ज्या पद्धतीने आपण बघितलं, मंदार ज्या पद्धतीने सांगत होता की बाणेरमध्ये एक आलिशान बंगला आहे, करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे आणि त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ जो 8 लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेचा होता त्यामध्ये घेतला। या संदर्भात आपण पुढचं काय पाऊल उचलणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे त्यांची ते फक्त बाणेरमधला फ्लॅट नाही तर त्यांच्या जवळपास 7 फ्लॅट महाराष्ट्रामध्ये आहेत। 6 दुकान आहेत ज्यांचा एकूण एरिया 1,60,000 स्क्वेअर फूट आहे। त्यांचे आई वडिलांची जी शेती आहे ती 110 एकर आहे। महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर लँड सीलिंग ऍक्ट लागू आहे, त्यानुसार 54 एकरापेक्षा जास्त शेतजमीन कुणाकडे असू शकत नाही। अशा सगळे घोटाळे त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत। एक तर त्यांनी घेतलेलं लिव्हिंग क्रिमिनल सर्टिफिकेट खोटं आहे किंवा त्यांनी दाखवलेली मालमत्ता खोटी आहे। या दोन्हीचं जर बघितलं तर त्यांनी कुठल्या तरी म्हणजे अपंगताचा दाखला देऊन आणि क्रिमिनलचा दाखला देऊन एका ओबीसी आणि एका अपंग दिव्यांग व्यक्तीवर लायक व्यक्तीवर हा त्यांनी त्यांच्या अधिकारावर डल्ला मारलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकाराची आम्ही तक्रारी करतोय। शासनाने स्वतःहून चौकशी केली पाहिजे आणि सगळ्या दोषींना ज्यांनी अशी कामं केली त्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कारवाई करून यांनी जे काही खोटे दाखले देऊन पद मिळवले
ती सुद्धा पदवी त्यांनी काढून घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. निश्चित. धन्यवाद विजय कुंभार सर, आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.